नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत रेल्वे मंत्रालयाने नुकतेच 3 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. हे 3 प्रकल्प कोणते आहेत हे आपण आज पाहणार आहोत. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हे अतिशय चर्चेमध्ये असलेली एक महत्त्वाची परिषद आपल्या भारतामध्ये होत आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब ही नुकतीच मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुष प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमनप्रीत सिंग. विद्यार्थी मित्रांनो, ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे या संदर्भाची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. आज आहे 19 फेब्रुवारी. आपल्याला माहीतच आहे की 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये साजरी केली जाते. तुम्हा सर्वांना देखील शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 2023 गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा आजच्या दिवशी स्वीकार करण्यात आलेला होता. हे जे महाराष्ट्र राज्यगीत आहे, हे याची वेळ आहे 1 मिनिट 41 सेकंद. या गीताचे गीतकार आहेत कवी राजा बढे, संगीतकार आहेत श्रीनिवास खळे, तर गायन केलेलं आहे शाहीर साबळे यांनी. 19 फेब्रुवारी 1473 सूर्यकेंद्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ निकोलस कोपर्निकस याचा आज जन्मदिवस. 19 फेब्रुवारी 1859 स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते स्वांते अरेनियस यांचा देखील आजच्या दिवशी जन्म. 19 फेब्रुवारी 1915 थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर 19 फेब्रुवारी 1956 प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेंद्र देव यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर 19 फेब्रुवारी 1925 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आता आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतोय. ते व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया आजच्या प्रश्न उत्तरांना. प्रश्न पहिला. रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18,509 कोटी. तर मी नुकतेच सांगितल्याप्रमाणे रेल्वे मंत्रालयाने नुकतेच 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. तर रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 18,509 कोटी रुपयांच्या या 3 मल्टी ट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजूर झालेले 3 प्रकल्प आहेत. पहिला आहे कसारा मनमाड महाराष्ट्रामध्ये, दुसरा आहे दिल्ली अंबाला दिल्ली आणि हरियाणामध्ये, तर तिसरा आहे बल्लारी होसापेट कर्नाटकमध्ये. भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये अंदाजे 389 किलोमीटरची यामुळे भर पडणार आहे. तसेच हे रेल्वेमार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहेत. दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक. 3,902 गावांशी यामुळे कनेक्टिव्हिटी अजून मजबूत होणार आहे. तसेच हे सर्व प्रकल्प 2030 ते 31 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत आणि नुकत्याच बजेट प्रेझेंट झाल्याच्या नंतर या महत्त्वाच्या प्रकल्पांना, रेल्वे प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न. कोलंबिया आय-आय-टी बॉम्बे एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटर या स्थापनेचा करार कुठे झाला? मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली की हैदराबाद? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. एआय मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची नुकतीच स्थापना करण्यात आलेली आहे. कोलंबिया आणि आय-आय-टी बॉम्बे एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची स्थापना संदर्भात करार केलेला आहे. हा करार भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आला. हा कार्यक्रम होता भारत बोध एआय कॉन्क्लेव्ह 2026. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. हे संयुक्त संशोधन आणि भाषांतर केंद्र आहे. याचा उद्देश आहे वास्तविक जगातील उत्पादनासाठी मजबूत, स्केलेबल आणि मानव केंद्रित एआय प्रणाली विकसित करणे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळीकडेच आता चर्चेमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की एआयची जी महत्त्वाची परिषद आहे ही देखील भारतामध्ये होत आहे. त्यामुळे या संदर्भात आगामी काळामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे एआय रिलेटेड जे कोणतेही करंटचे फॅक्ट्स असतील हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
पुढचा प्रश्न, निवडणूक ट्रस्ट निधीमध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या पक्षाला मिळाला? काँग्रेस, भाजप, टीएमसी की आप? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाजप. निवडणूक ट्रस्ट निधी वाटप 2024-25चा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. निवडणूक ट्रस्ट म्हणजे काय? तर या विशेष संस्था आहेत ज्या कंपन्या आणि लोकांकडून पैसे घेतात आणि ते राजकीय पक्षांना देतात. 2024-25 मध्ये ट्रस्टना 3,826 कोटी रुपये देणग्या मिळाल्या आणि जवळपास तितकेच 3,826 कोटी रुपये हे राजकीय पक्षांना वाटले गेले. भाजपला यातील सर्वाधिक 3,157 कोटी रुपये मिळाले, जे सर्वात जास्त 82.5% इतके आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस, ज्याला 299 कोटी रुपये मिळाले. तृणमूल काँग्रेसला 102 कोटी रुपये, तर इतर 19 पक्ष एकत्रितरित्या 268 कोटी रुपये मिळालेले आहेत. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय? तर प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट याला सर्वात जास्त वाटप करण्यात आलेलं आहे. तर सर्वात मोठी कंपनी आहे एलिव्हेटेड एव्हेन्यू रिअल्टी LLP. राज्यानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हे वाटप करण्यात आलेलं आहे 1225 कोटी. निवडणूक रोखे योजना 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती, ज्याला असंवैधानिक असे मानले गेले होते. त्यामुळे आता ट्रस्ट हाच एक महत्त्वाचा स्रोत मानला जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा आता अहवाल आता नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यासाठीच आपल्याला या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, 2026 इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पोची थीम काय होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए ग्लोबल कॉन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हे सध्या भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी भरलेलं आहे आणि अतिशय चर्चेमध्ये असलेली ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे याबद्दल आपण आता थोडक्यात सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. ही दक्षिण आशियातील पहिली परिषद आहे. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा AI इम्पॅक्ट एक्स्पो हे पार पडत आहे. याचं आयोजन हे मैटी अंतर्गत इंडिया AI मिशन यांनी केलेलं आहे. याची थीम आहे ए ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. या प्रदर्शनाचा उद्देश आहे AI लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे, तसेच भारताला ग्लोबल AI लीडर बनवणे. यापूर्वी ब्रिटनमधील ब्लेचली 2023 मध्ये, सेऊल 2024 मध्ये आणि पॅरिस 2025 मध्ये येथे AI जागतिक परिषदांचे आयोजन करण्यात आलेले होते. काही अजून सविस्तरपणे माहिती पाहूया. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. एकूण 500 पेक्षाही अधिक सत्रे यामध्ये होणार आहेत. 45 पेक्षा अधिक देश यामध्ये सहभागी झालेले आहेत. 3,250 वक्ते तसेच 300 दालने यामध्ये असणार आहेत. ही भारतातील चौथी शिखर परिषद आहे. म्हणजे ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्स नंतर ही चौथी शिखर परिषद आहे. परिषदेतील सर्व दालनांची पीपल म्हणजे श्लोक, प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगती या 3 संकल्पनात्मक चक्रांमध्ये रचना करण्यात आलेली आहे. याच वेळी UPI वन वर्ल्ड वॉलेट याची पायलट आवृत्ती देखील सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कुठे सुरू करण्यात आलेली आहे? पुणे, मुंबई, दिल्ली की बेंगलुरू? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब ही मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. हे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठच्या मुख्यालयात मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. याचं उद्घाटन मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे. छोट्या मोठ्या उद्योगांच्या रोजच्या समस्या AI ने सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या कामाचा अनुभव देण्यासाठी ही लॅब स्थापन करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब ही कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. पहिली AI इम्पॅक्ट एक्स्पो ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? फ्रान्स, ब्रिटन, नवी दिल्ली की दक्षिण कोरिया? तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.